नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये. तर उन्हाळा चालू झालेला आहे कडक असा. तर या कडक उन्हाळ्यामध्ये आपल्या पोटाला थंडावा देणारे आज मी बनवते मस्त असे 2 प्रकारचे मसाला ताक. तर पहिल्यांदा आपण मसाला ताकाचा मसाला बनवणार आहोत फ्रेश. तर इथे मी ओवा, जिरे, काळी मिरी, अख्खे धने घेतलेले आहेत. हे ड्राय मसाले पहिल्यांदा आपण भाजून घेणार आहोत आणि त्यासोबत इथे मी काळे मीठ थोडेसे आणि सुंठ पावडर थोडीशी आणि हिंग थोडासा घेतलेला आहे. ते नंतर आपण मिक्स करणार आहोत पावडर बनवताना. पहिल्यांदा हे ड्राय मसाले आपण भाजून घेऊया. तर इथे मी थोड्या प्रमाणातच मसाला बनवत आहे, कारण की माझ्याकडे पहिला शिल्लक होता, म्हणून इथे मी थोड्या क्वांटिटीमध्ये घेतलेले आहे सर्व जिन्नस. तर इथे हे सर्व भाजून झालेले आहे. आता थंड झाल्यानंतर आपण हे सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये पावडर बनवून घेणार आहोत. आणि हा ताजा फ्रेश मसाला आपण कधीही वापरू शकतो. अगदी 1 ते 2 महिने हा मसाला टिकतो. तुम्हाला जेव्हा मसाला ताक बनवायचा आहे तेव्हा तुम्ही चिमूटभर घालून हे मसाला ताक बनवून पिऊ शकता. तर अशा पद्धतीने इथे आपला फ्रेश असा मसाला ताकाचा मसाला तयार झालेला आहे. तर स्टोअर करून तुम्ही महिना ते 2 महिने वापरू शकता. तर आता आपण मसाला ताकाचे 2 प्रकार बनवणार आहोत. तर इथे मी अद्रक, हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीर घेतलेला आहे आणि त्यासोबत हा मसालाही घेतलेला आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं दही घालूया. दही 2 चमचे घालायचं आहे आणि नंतर आपण हे सर्व घालूया. पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक. तर आपण हा मस्त असा हा फ्लेवरचा मसाला ताक बनवणार आहोत. तर आता आपण इथे थोडी चिमूटभर इथे हा फ्रेश मसाला घालणार आहोत आणि आता हा मिक्सरला फिरवून घेऊया. तर मस्त असा हा आपला मसाल्याचा एक पहिला प्रकार झालेला आहे तयार. तर आता आपण एक बाऊल घेणार आहोत आणि त्या बाऊलमध्ये आता दही घालणार आहोत. जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला बनवायचं आहे ताक तेवढं तुम्ही इथे दही वापरू शकता. तर इथे मी दही थोडंसं काढून घेतलेलं आहे. मी फक्त एक ग्लासच बनवणार आहे 2 प्रकारचे. आणि आपण हा फ्रेश मसाला थोडासा घालूया आणि फ्रेश मसाला घातल्यानंतर इथे आपण आता थंड पाणी घालायचं आहे आणि थोडेसे बर्फाचे खडे घालायचे आहेत. तर आपल्याला हे फक्त फ्रेश मसाला घालूनच हे ताक बनवायचं आहे. हा पहिला प्रकार आहे. चांगलं आपल्याला फेस येईपर्यंत घुसळायचं आहे. चांगलं हे घुसळून झाल्यानंतर आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया. तर तयार झालेलं आहे आपलं हे पहिल्या प्रकाराचं मसाला ताक. खूप छान आणि टेस्टी, एकदम साधं आणि सोपं. तर एका कुल्हडमध्ये मी हे मसाला ताक काढून घेतलेलं आहे. तर पहिला प्रकार आपला मसाला ताकाचा तयार झालेला आहे. थोडंसं वरती आपण कोथिंबीरने थोडंसं गार्निशिंग करूया. आता आपण मसाला ताकाचा दुसरा प्रकार करूया. तर इथे मी दही घेतलेलं आहे आणि दह्यामध्ये जे आपण मसाला बारीक केलेला होता, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक, ते आपण आता इथे घातलेलं आहे पेस्ट. पाणी घालून थोडंसं आपल्याला मिक्स करून घालायचं आहे आणि इथे आपण साधं मीठ घालणार आहोत आणि नंतर इथे आपण आता घालणार आहोत बर्फाचे खडे. खूप छान थंडगार असं हे मसाला ताक लागतं. तर आता आपण फेस येईपर्यंत चांगलं घुसळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला पाणी घालायचं आहे, दह्याचं आंबट किती आहे तेवढं तुम्ही इथे पाणी घालू शकता. दही जर जास्त आंबट असेल तर तुम्ही थोडंसं पाणी वाढवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्या इथे मस्त मसाला ताक घुसळून झालेला आहे. कलर पण किती छान झालेला आहे आणि मस्त असा सुगंध सुटलेला आहे मसाल्यांचा आणि जास्त करून पुदिन्याचा वास खूप छान येत आहे या मसाला ताकामध्ये. तर इथे आपलं हे मसाला ताक तयार झालेलं आहे. दुसऱ्या प्रकारचं पण इथे आपण आता ग्लासमध्ये हे काढून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण मसाला ताकाचे 2 प्रकार बनवलेले आहेत. मस्त असे हे आपल्या पोटाला थंडावा देणारे, उन्हाळ्यामध्ये रोज दुपारी हे मसाला ताक करून प्यावे. आपण जे अन्न खातो ते अन्न खाल्ल्यानंतर आपली पचनक्रिया चांगली होते हे ताक पिल्यानंतर. म्हणून नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय.